फायदा होतोय. म्हणजे एकूण पाहिलं तर भारताची भूमिका ही राष्ट्रहिताचीच, आपल्या नागरिकांचं हित जपण्याची आपल्याला दिसते का? कारण की तुम्ही जो उल्लेख केलात, एकीकडे इराण देखील आपल्याला मित्र मानतोय, हो. दुसरी जी बाजू आहे ती देखील भारताकडे मित्रत्वाच्याच नजरेनं पाहते. या सगळ्या परिदृश्यामध्ये जो परिणाम होतोय, जागतिक परिणाम, त्या तुलनेत भारताची स्थिती काय दिसते? कारण आपल्या शेजारी जे देश आहेत, हो. श्रीलंका झालं, पाकिस्तान झालं, साधारणपणे 25 देशांमध्ये स्थिती फार वाईट झालेली आहे. आणीबाणी सदृश स्थिती दिसते. इंधनाच्या बाबतीत मर्यादा आहेत. त्या अनुषंगाने विविध पावलं त्यांनी नाही, उचलली आहेत. जगाचं जर आपण चित्र बघितलं ना विनायक, हं. तर आपल्याला असं दिसेल की जवळजवळ अनेक देशांनी आणीबाणी सदृश परिस्थिती जाहीर करून तशी पावलं टाकायला सुरुवात केली. म्हणजे आता उदाहरणार्थ काही देशांमध्ये आठवड्याला फक्त 15 लिटर पेट्रोल मिळेल अशी तिकडे सक्ती झालेली आहे. काही देशांमध्ये कामाचे दिवस आणि कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. काही ठिकाणी बहुतेक देशांमध्ये आणि आपल्या आसपास जरी बघितलं, आपण श्रीलंकेसारखा देश बघितला किंवा जपान बघितला, तर तिथे मोठ्या प्रमाणावर इंधनाची भाववाढ होताना दिसते. अशा प्रकारे अनेक देश हे संकटाच्या खाईत वेगाने सापडताना दिसतात आपल्याला. त्या तुलनेमध्ये आपण थोडेसे जास्त सुरक्षित आहोत. म्हणजे आपणही संकटात सापडणार नाही उद्या असं नाही, पण आज तरी आपली परिस्थिती ही अनेक देशांपेक्षा पुष्कळशी अनुकूल आणि पुष्कळशी चांगली आहेत. आणि तशी ती आहे हे लक्षात घेऊन आपल्याकडे देशामध्ये एक प्रकारचं भयाचं वातावरण किंवा असं निर्माण होता कामा नये असं मला वाटतं. म्हणजे एकूण तशी ती दिसत नाहीये, कारण वारंवार अफवांवरती